ही मागणी होती काल तुमची. असं आहे की निवडणुका आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातला त्याच्या भागातला माणूस मुख्यमंत्री व्हावा. आम्ही वैदर्भी आहे. नानाभाऊ पटोले विदर्भातनं नेतृत्व करत आहेत. त्यांची मेहनत आहे आणि विदर्भाने जर काँग्रेसला भरभरून जागा दिल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच राहणार आहे. आणि हा नैसर्गिक क्लेम राहिल्यावर आम्ही सगळे विदर्भवासी राहुल गांधीजींना साकडं घालू आणि नानाभाऊंसाठी ते खेचून आणू. एवढंच वक्तव्य होतं माझं. पण काय इतर भागातही मोठे नेते आहे ते देखील तितके सक्षम आहेत, त्यामुळे एक प्रादेशिक वाद निर्माण होईल. काँग्रेसमध्ये सगळे सक्षम नेते आहे. ही स्पर्धा आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ. जर विदर्भाने काँग्रेसला भरभरून सीटा दिल्या, ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये विदर्भाने काँग्रेसच्या मतदारांना तर त्यांचा हक्क आहे. विधानसभेतही जर त्याच पद्धतीनं नंबर 1वर विदर्भ असला तर मला वाटते की हायकमांडसुद्धा विदर्भाशी न्याय करेल नाही. विदर्भाला न्याय होऊच नाही शकत. म्हणजे महाविकास आघाडीचा अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाही, पण विदर्भातनं जास्त सीट गेला तर मी महाविकास आघाडी म्हटलं नाही. काँग्रेसकडनं जर मुख्यमंत्री द्यायचं झालं आणि विदर्भाने सर्वात जास्त जागा दिल्या तर नैसर्गिक प्रक्रियेतच नानाभाऊ पटोलेंचं नाव घेईल. आपलं भाषणात अजून एक वक्तव्य होतं, विदर्भाला मिळाला नाही तर विदर्भवादी हिसकावून घेतील, पुरस्कार मिळाला नाही. नाही, मला म्हणायचं विदर्भवादी कसं आहे, पार्टीच्या हायकमांडवर सगळ्यांचा अधिकार असतो. आम्ही विदर्भातले लोक साकडे घालू ना आणि आम्ही सांगू की विदर्भाने एवढ्या सीट दिल्या आहे तर विदर्भाच्या नेतृत्वाला संधी द्या. याच्यात काय गुन्हा आहे? आणि तेव्हाच तर विदर्भातले लोक जोमाने आमदार निवडून आणण्यासाठी लागतील ना. आता हो, एक मिनिट.